आणि माझ्या फॅमिलीमध्ये अजूनही हा मोठा क्वेश्चन मार्क आहे, काय एक्झॅक्टली करतो काय. त्यामुळे मी अजून गावी गेलो होतो, मला खोटं वाटेल. आमच्या गावी माघी महिन्यामध्ये गणपती उत्सव असतो जानेवारीमध्ये, माघ महिन्यातला गणपती उत्सव, तिथे हौशी लोक नाटक करतात. मी जेव्हा गावी जातो, गावीच्या गाडीत नव्हतो तर घरी गेल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा खाली स्टेजवर येतो, त्या काही नाही ठरलेलं असतं. एक रंगाचा डबा आणि एक ब्रश माझ्या हातात दिला जातो, हे घे फ्लॅक्सिन रंगव, म्हणजे तू अशील डिरेक्टर तर आपल्या घरचा. इथे तू, कारण गावी टी व्ही आता आता आलेत, नटरांच्या वेळी गावी टी व्ही पण नव्हते. म्हणजे मला वाटतं ऑलमोस्ट टाइमपासपर्यंत गावी केबल वगैरे काहीच नव्हतं. त्यामुळे नटरंग बालगंधर्व मी पडद्यावर दाखवलेत. गावी प्रोजेक्टर घेऊन गेलेलो, देवळासमोर पडदा लावला होता आणि तेव्हा तो सिनेमा दाखवला. तेव्हा लोकांना कळलं होतं हा म्हणजे हा सिनेमा ह्याने तयार केला, पण ह्याने काय केलं माहीत नाही अजून आम्हाला. तर तो अजून प्रश्न आहेच. तर त्या बॅकग्राऊंडचा असल्यामुळे मग तो दगडू जो आहे ना, त्याची फॅमिली ही माझी फॅमिली आहे. आणि एक अनएज्युकेटेड फॅमिलीतनं आलेला मुलगा जो काहीच करू शकणार नाही आयुष्यामध्ये असं त्याच्यावर जो शिक्का असतो ते, वर्सेस एक एज्युकेटेड फॅमिलीतली मुलगी, तिचं फ्युचर खूप चांगलं आहे. शी कॅन मॅरी टू समबडी विच इज एज्युकेटेड आहे, जो इंजिनियर आहे, असं ते करू शकत होता. असं असताना एक पेपर टाक्या आपण त्याला म्हणतो, आणि एक चांगल्या घरची मुलग्यांचं प्रेम कसं होऊ शकतं, त्याची ती गोष्ट होती जी माझ्या लाईफवरती आधारित आहे. त्यातले बरेचसे काय पात्राचे मित्र सगळे जे आहेत ते सगळे माझे बऱ्यापैकी मित्र आहेत. सगळे ते अजूनही आहेत. त्यातले काय काय ठाण्यामध्ये राहायला आलेत आता, मलेरिया, कोंबडा वगैरे, त्यातले काय काय ठाण्यात राहायला आलेत आता. मग ठाण्यात मलेरिया आलाय. न्यूज होऊ शकते तुमच्यासाठी न्यूज पाहिलंय होऊ शकते. ठाण्यात मलेरिया आलाय. हो हो, अरे मी पेपर खूप, आणि क्या बात आहे. लोकमत पेपर टाकणारा एक मुलगा आज आपल्या कर्तृत्वाने लोकमतच्या स्टेजवर येऊन त्याची मुलाखत देतोय. 100 पेपर टाकायचं होतं, 100 रुपये मिळायचे. डोंबिवलीमध्ये कुठच्याही बिल्डिंगला तेव्हा लिफ्ट नव्हती. इमॅजिन करा, 4-4 माळे चढून जायचो आणि मी 300 पेपर टाकायचो तर मला 300 रुपये मिळायचे. कारण जे आपल्या स्कूल ऑफ अपला नॅटची फी होती 175 रुपये, पास होता 125 रुपये, ते 300 रुपये मला पेपर टाकून मिळायचे. तर पेपर माझ्याकडे खूप महत्त्वाचा आहे. वर्तमानपत्राचं माझ्या आयुष्यातलं महत्त्व खूप मोठं आहे. त्यातही आहेच. आहेच. बरं, आणखीन चांगलं बोलाल तर मराठीत वर्तमानपत्र आहे. आहे. पण रवी आणि माझ्यात ती एक गोष्ट कॉमन आहे, आम्ही दोघांनी पेपर टाकलेले आहे. हा जो प्रवास आहे, म्हणजे नटरंग झाला, तुझा टाइमपासचा प्रवास तू सांगितलास की खऱ्या आयुष्यात जी व्यक्ती होती त्याच्यापासून, खऱ्या गोष्टीपासून इन्स्पायर झालेली कॅरेक्टर्स आहेत, इन्स्पायर झालेली प्रेमकथा आहे. पण बालगंधर्व हा माझ्या मते तुझ्या आयुष्यातला एक असा टप्पा की ज्यात तू खूप संघर्षही केलास. बालगंधर्व या सिनेमासाठी आता आपल्याला खूप छान वाटतं की सगळं, ती गाणी छान आहे, तो सिनेमा खूप छान आहे, सुबोध भावेने अप्रतिम काम केले निश्चित, पण संघर्ष खूप करावा लागला तो रवी जाधव. तर त्याबद्दल काही सांगशील का की काय तो काळ होता? कारण असं काय सगळ्यांना कसं वाटतं की हे किती सोपं असतं, एक सिनेमा केला की दुसरा मिळतो, दुसरा केला की तिसरा मिळतो, असं करत दिग्दर्शकांना प्रचंड सिनेमे मिळतात आणि मग ते प्रचंड श्रीमंत होतात, खूप पैसे मिळवतात आणि मग आपण त्यांना ट्रोल करायला रिकामे. तर असं नाहीये, तर तो संघर्षही कळला पाहिजे. बालगंधर्व वॉज व्हेरी डिफिकल्ट, कारण एकतर 40-45 वेगळी पात्र, केवळ 32 दिवसाचं शूट, त्यामध्ये 16 गाणी, आणि त्यामध्ये एवढे सगळे सीन्स हे करताना, आणि माझा दुसराच सिनेमा. काय होतं ना की आपल्या सगळ्यांना एक माहिती असलं पाहिजे की जेव्हा एखाद्या नवख्या दिग्दर्शकाचा सिनेमा पहिल्यांदा हिट होतो आणि त्याला नॅशनल अवॉर्ड मिळतं, तर पहिला प्रश्न लोकांच्या मनात येतो की खरंच ह्याने केला का. हा मराठीला आलेला एक शाप आहे. ते मगाशी म्हटलं तसं कौतुकाचं इंद्रिय नाही, हा खरंच ह्याने केला, दूषणांचं आहे. मग नाही वे, नटरंग तो म्युझिकमुळे चालला, नटरंग तो अभिनयामुळे चालला, नटरंग तो कॅम्पेनमुळे चालला. त्यामुळे बालगंधर्व मला प्रवास सोपा नव्हता, कारण मला अजूनही दिग्दर्शन येतं की नाही हे मला प्रूव्ह करायचं होतं. त्यामुळे बालगंधर्व प्रवासात असं होतं की मी काय शॉर्ट केलं की निर्माते म्हणायचे नाही वे, असा एक शॉर्ट घेऊन बघूया वगैरे. म्हटलं घ्या, कारण माझा पहिला सिनेमा नटरंग झाला होता. त्यामुळे त्या वादामध्ये तर बरेच दिवस गेले आमचे, आम्हाला म्हणजे आम्ही ऑलमोस्ट डबल शूट केलं. मला तो माझा शॉट द्या, आपल्या निर्मात्यांचा शॉट वगैरे. पण काय होतं ना की
कोणत्याही दिग्दर्शकाला ना मूव्ह करायला खूप वेळ लागतो, स्पेशली मराठीमध्ये. आज हिंदीमध्ये एखादा सिनेमा हिट झाला की लोक डोक्यावर बसवतात,